टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मुकुंदवाडी परिसरातली काल 229 अतिक्रमणं हटवण्यात आली होती। ही अतिक्रमणं हटवल्यानंतर या परिसरातले व्यावसायिक सध्या मुकुंदवाडी परिसरामध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत। हे सगळे व्यावसायिक मुकुंदवाडी परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये एकत्र जमलेले आहेत आणि त्यांची या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे व्यावसायिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात एकत्र झालेले आहेत आणि त्यांची घोषणाबाजी सुरू आहे। त्यांनी त्यांचे दुकानांचे मॅप जे आहे ते सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि ते महापालिका आयुक्त त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा सुद्धा निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। काय सगळं हे आहे, सगळे अतिक्रमण होती ते पाडण्यात आलीत। 2007 मध्ये त्यावेळेचे आशिष चव्हाण एमडीसी मंत्री होते आणि आमदार कल्याण काळे त्यांच्या हस्ते आमचं 2007 मध्ये आम्हाला शासनाने हा ठराव दिला, हा तुम्ही पैसे भरा, तुमचं अतिक्रमण आम्ही रेग्युलराइज करू। अतिक्रमण आमचं म्हणता येणार नाही। खरं तर आम्हाला काल कल्याण काळे साहेब सुद्धा बोलले डॉक्टर का 100 फूट जागा घ्या। आम्ही त्यांना डायरेक्ट फोनवर आयुक्ताला बोललो आम्ही का तुम्ही 110 फूट घ्या, परंतु गोरगरिबाच्या सर्वसामान्य उद्योगचं दुकान करू नका या ठिकाणी आम्ही असं त्यांना बोललो, परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही। आम्ही नियमानं पैसे भरण्यास तयार आहो। तिथं पैसे भरायला कधी सांगितलं होतं तुम्हाला? 2007 ला। मग 2025 पर्यंत तुम्ही पैसे नाही भरले? नाही, पैसे भरायला आम्ही तयार आहोत। त्यांनी आम्हाला आराखडा तयार करून ताबा देणार होते अगोदर। शासन बदललं त्याच्यानंतर आमच्यावर काही विचारच नाही केला त्यांनी। आम्ही पैसे भरायला तयार आहे आज बी। त्यांना निर्णय घेतलेला आहे, ठराव घेतलेला आहे आणि आम्हाला ऑर्डर काढले ना अतिक्रमण। आता काय मागणी आहे? नाही, आता आम्ही ती जागा घेणार, यांच्यावर कारवाई करायला लावणार। आम्ही घेणार। आमचे लेकर बाळ मर्डर झाले तरी चालते, लोक बेरोजगार झालेले, हे सरकारचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। या सरकारनं सांगितलेलं आहे काय आम्ही रोजगार देऊ, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, शेतकऱ्याचं कर्ज माफी करू। अरे खोटरडं सरकार आहे, या सरकारचा निषेध। MIDC हा आराखडा कायदेशीर जमा केलेला आहे, तयार केलेला आहे। फक्त ताबा देणे आणि पैसे स्वीकारणे असं त्यांचा नियम ठरलं होतं। त्याच्यानंतर उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब मंत्री असताना ते स्वतः इकडे आले, श्याम वर्धने साहेब इकडे येऊन सर्वे करून गेले। त्याच्यानंतर हा निर्णय झालेला होता काही देऊन टाकायचा। पण उद्या काल जे आयुक्तांनी कुठलाही नोटीस न देता, कोणालाही कल्पना न देता अचानक 7-8-10 बुलडोजर घेऊन येऊन अचानक त्यांनी पाडायला सुरुवात केली। आमचे कागदही बघायला त्यांनी वेळ दिला नाही। तुमचं काय म्हणणं? या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री असताना जी आमच्या मुकुंदवाडी बस स्टॉप इथे परवा दिवशी ज्या तरुणाचा निगृह हत्या झाली आणि त्याला काल जामीन मिळती, दुर्दैवाची बाब आहे। आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। ही घटना झाल्यामुळं आज आपण बघितलं असं जो शंकपाळ आहे त्याच्या घरी जर आपण गेलो काल अंत्यविधी करण्यासाठी, त्याच्याकडे पैसे नव्हते, अशी अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेला तरुण, फक्त त्याच्या मृत्यूला कारणीभूत म्हणजे फक्त पोलीस यंत्रणा आहे। कारण आपण बघितलं असन मुकुंदवाडी असन MIDC असन या परिसरामध्ये दररोज बातम्या येतात, इथं खून झाला, तिथं खून झाला। आणि कालची घटना अशी आहे की 9 तासामध्ये आरोपीला जामीन मिळती। आज तर लोकांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होणार आहे। अशा पद्धतीने हे सगळा निषेध जो आहे तो या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून केला जातोय। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।